शक्यतो साबुदाणा खिचडी, तेलकट, तुपकट, तळलेलं हे पदार्थ खाऊ नयेत. फळं खावीत किंवा दूध घ्यावं. उपवासाला काय काय खायचं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा उपवासाच्या दिवशी हरिभजन, हरिकीर्तन कसं करायचं, आपल्याला सत्संग कसा घडेल याचा विचार करा. कारण उपवासाचा खरा अर्थ तोच आहे. यंदाच्या एकादशीला तना मनाला उपवास घडूया आणि विठ्ठल रुक्माईचं नाव घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम आहेत ज्यांचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे. जसं की मान्यतेनुसार भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे, म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, खास करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना. आणि याच पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुलं आणि फळं भगवान श्रीहरी विष्णूंना नक्की अर्पण करावीत. त्याचबरोबर तामसिक आहार सोडून द्यावा. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या एक दिवस